आज मी तुमच्यासाठी बनवतोय हे कटलेट ज्याच्यामध्ये ना पोहा वगैरे यूज केला आहे. तो मजेदार रेसिपी असणार आहे. सुरुवातीला जाड पोहा स्वच्छ धुवून घेतला आहे. उकडलेले बटाट्याने आपण स्मॅश करून घेणार हाताने आणि स्मॅश करून याच्यामध्ये ॲड करणार तो पोहा जाडवाला जो स्वच्छ धुवून घेतला होता. याच्यामध्ये ॲड करून मिक्स करून घेतोय. इथे आपल्याला टाकायची चॉप केलेली मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर याच्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे, थोडं मटर उकडलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड केलं बारीक चॉप करून, त्यानंतर गाजर, कांदा आणि फरसबी थोडंसं याच्यामध्ये ॲड केलं आपण कोबी हे सगळं टाकून याच्यामध्ये मसाले टाकले. मसाले आपले बेसिक घरी जे लाल तिखट, हळद, ब्लॅक पेपर पावडर, थोडा चाट मसाला असं सगळं टाकलं आहे. चवीनुसार मीठ टाकून थोडा ब्रेड क्रम्स टाकणार आहे आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहे. ऑलरेडी ही खूप ड्राय असते, पण थोडं ब्रेड क्रम्स टाकलं तर प्रॉपर ड्राय होते आणि तुम्हाला पाहिजे तो शेप देते. आता जेवढं बारीक तुम्ही कांदा वगैरे कापाल त्याने तुम्हाला अजून जास्ती प्रॉपर शेप येईल आणि तुम्हाला पाहिजे ते साईजने करता येईल. मी थोडे रोल केलेत, थोडासा एक गोल असं केलं, बॉल्स केले, त्याच्यामध्ये थोडं चीज टाकलं आहे आणि नॉर्मल आपले नगेट्स असतात त्या टाईपचे शेप दिलेत. आता हे तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता तुमच्या आणि तुम्ही पण खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. 15 ते 20 दिवस आरामात फ्रीज करून राहू शकता. फक्त त्याला कोट करून तुम्ही ठेवू शकता, नंतर डायरेक्ट फ्रायच करायचं आहे. आता कोटिंगसाठी आपण काय करणार म्हणजे कॉर्नफ्लोअरची स्लरी त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं, मीठ आणि ब्लॅक पेपर. ती स्लरीमध्ये आपण डीप करणार किंवा तुम्ही त्यामध्ये हे करा आणि ब्रेड क्रम्समध्ये मिक्स करून पूर्ण कोट करून घ्या. ही जी कोटिंग आहे ॲज इट इज तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मस्तपैकी ते 15 ते 20 दिवस आरामात राहतील. आता यांना आपल्याला जास्त काही मेहनत नाही करायची, डायरेक्ट डीप फ्राय करायचं आहे प्रॉपर लो मिडियम फ्लेमवरती. पण तुम्हाला जर हे फ्रीज करून ठेवायचं असेल याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. आपण याच्यामध्ये पनीर वगैरे पण यूज करू शकतो, पण ते तुम्ही जास्तीत दिवस ठेवू नाही शकणार. अशा प्रकारे मी कोटिंग करून झालं आहे. आता लो मिडियम फ्लेममध्ये तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये ॲड करतो हे सगळ्या गोष्टी आणि फ्राय करून घेतो आहे. आता हे कसं लो मिडियम फ्लेमवरती फ्राय करण्याचं कारण असं आहे की ते आजपर्यंत शिजलं पाहिजे, प्रॉपर असं झालं पाहिजे, नाहीतर मग त्याला वरतून लगेच करपेल आणि लाल पडेल. त्यामुळे आरामात आरामात कुक करा आणि मजेदार असे सर्व करा. हा स्नॅक्स तुम्हाला खूप जास्त आवडेल, टेस्टी खूप लागतो, मजेदार असे फ्लेवर्स लागतात आणि चीजवाला खास करून मला जास्त आवडतो. तर एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं. डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो आहे.